नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रामरक्षा म्हणण्याचा जबरदस्त अनुभव. माझे एक मित्र होते सुनील जोशी. म्हणजे दुर्दैवाने आज ते हयात नाहीयेत, पण त्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो. पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत राहत होतो त्या रस्त्याच्या सुरुवातीच्या सोसायटीत ते राहायचे. त्या सोसायटीच्या तळघरातील एका हॉलमध्ये ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजण संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळ करता गंगापूर रोडला राहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामटवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षात भेट नव्हती. 5-6 वर्षापूर्वी आमच्या मागे श्री योगीजी मांडे राहतात. त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसचा अटॅक आल्याचं सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे राहतात हे माहीत नसल्याने एक दिवस योगीजी बरोबर त्यांच्या घरी गेलो. आता येथून पुढचं काळजीपूर्वक वाचा. त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं काय झालं, तसं मी पण विचारलं. तेव्हा त्यांनी जे काही सांगितले ते असं: मी सकाळी 10च्या सुमारास डिशमध्ये पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले आणि असताना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसचा झटका आला होता, त्यामुळे एका बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंड वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला आणि त्याला कसेबसे मित्राला खाली घेऊन यायला सांगितले. त्याच्याबरोबर नाश्ता झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. तेथे तपासणी होईपर्यंत 2 वाजले होते. डॉक्टरांनी ताबडतोब न्यूरोलॉजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचवलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन ॲडमिट केलं आणि प्राथमिक उपचार सुरू केले. संध्याकाळी डॉक्टर येऊन तपासणीला गेले आणि तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे औषध उपचार सुरू झाले. रात्री 8 ते 8च्या बेताला एक फिजिओथेरपिस्ट भेट द्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितलं की मी उद्या सकाळी लवकर 8 वाजता येते. तोपर्यंत यांना झोपून देऊ नका. यांच्याशी सतत बोलत राहा आणि जागं ठेवा. ती निघून गेल्यावर मला ते काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि आम्ही दोघेजण संस्कृतमधून गप्पा मारत होतो. लक्षात घ्या, हे दोघं नवरा बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते. आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रीतीने रात्रभर बऱ्याच वेळेस मी रामरक्षा म्हटली. सकाळी ती थेरोथेरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं तशी तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं. हिने थोडंसं घाबरतच सांगितलं की काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी यांना रात्रभर जागं ठेवलं. त्यावर ती म्हणाली की नाही, तुम्ही नक्कीच काहीतरी निराळं केलं असणार, कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं. त्यासाठी मी माझ्या जवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या, तोंड सरळ होण्यासाठी. थिरोथेरपी मधला हा एक भाग असतो, पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं. तेव्हा हिने सांगितलं की आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि यांनी बऱ्याच वेळेस रामरक्षा म्हटली. तिला आश्चर्य वाटलंच, तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ती लगेच निघून जाताना म्हणाली की मग माझं काय आता कामच नाही, यासाठीच मी आले होते. म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकड झालं असेल त्याविरुद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते. फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चाराचं शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते. रामरक्षेच्या प्रभावाने त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव जो त्यांनी स्वतः मला सांगितला आणि तो मनात ठसला आहे. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, खरोखर सांगते, जर ताप एखाद्याचा उतरत जरी नसेल तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा जरी म्हटली तर खरोखर ताप उतरतो.
हे सत्य उदाहरण आहे. रामरक्षा या स्तोत्रात खरंच खूप मोठी अशी ताकद आहे. रोज म्हणा, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा उच्चार क्लिअर होतील आणि रामरक्षा हे तुम्हाला क्लिअर बोलता येईल. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.